नमस्कार मंडळी, आज मी कारल्याची भाजी बनवणार आहे। हे कारले मी घेऊन आले बघा, छोटे छोटे। बघूया मी माझ्या पद्धतीने कशी कारल्याची भाजी बनवते ती बघूया। चला, त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया। मी एक कांदा घेतलाय, थोडंसं खोबरं घेतलंय, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण, अद्रक आणि थोडंसं मी शेंगदाण्याचं कूट पण घेणार आहे। चला बघूया आपण कारल्याची भाजी कशी बनवणार। आता ही कारली मी घेणार आहे, असे मधोमध कापून घेणार आहे कारली अशी, आणि कापून घेऊन ह्याच्यामध्ये मीठ भरणार आहे। अशी अशा फोडी करून ह्याच्यात मीठ भरायचं। आपण सगळी कारली कापून घेऊ। आता हे सगळी कारली माझी कापून झालेत। आता मी ह्याच्यामध्ये मीठ भरणार आहे थोडं थोडंसं। आता बघा, ह्याच्यात मी असं मीठ भरते। असं सगळ्या कारल्यांमध्ये आपण हे असं मीठ भरून त्याला अर्धा तास ठेवायचं। असंच मीठ भरायचं सगळ्या कारल्यांमध्ये। माझे कारले भरून झालेत सगळे मीठ लावून। आता ह्याला मी अर्धा तास असंच ठेवून देते। आता आपण हे ना मिक्सरला लावून घेऊ हे सगळा मसाला। आता ह्याच्यात मी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, एवढ्या हिरव्या मिरच्यातच बनवणार आहे मी कारलं। ही कोथिंबीर आणि ही खोबरं थोडंसं आणि अद्रक ह्याच्यात टाकायचं आणि हे एवढं वाटून घ्यायचं सगळं। आता मला हे अर्धा तास झाले कारले मी हे करून। आता मी ह्याला थोडेसे शिजवून घेणार। थोडेसेच शिजवायचे, जास्त नाही शिजवायचे। पाणी घालून आणि कारले आपल्याला थोडेसे उकळून घ्यायचे, जास्त प्रमाणात नाही उकळायचे। मी आता बारीक कांदा चिरून घेते, एकदम छोटा छोटा बारीक चिरायचा कांदा। आता माझा हा कांदा कापून झाला आणि हा मसाला पण मी वाटून घेतला। हे वाटून आपण हे सगळं माझे कारले तिकडे शिजतात। आता हे मी सगळं सामान घेतलं। आता ह्याच्यात आपण मसाला टाकू, मसाले वेगवेगळे, आणि आपण कारल्यात भरू सगळे मिक्स करून। आणि ते माझे कारले शिजतात। आता ते शिजून झाले थोडेसे की आपण त्याच्यामध्ये हे सारण भरू। आता हे सगळं मी मिक्स करते ह्याच्यात। आता आपण ह्याच्यात हळद टाकूया, थोडी धना पावडर, थोडासा घरचा काळा मसाला थोडासा टाकू आपण, हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि हा अर्धा मिरची थोडंसं मीठ घालूया। मीठ आपण कारल्यात पण घातलेलं आहे शिजताना, आणि थोडंसंच घालायचं। आता आपण हे सगळं मिक्स करूया। हे माझे कारले शिजलेत। आता ह्याच्यातून आपण हे बिया वेगळ्या करून घेतल्या, अशा बिया बाजूला काढून घ्यायच्या सगळ्या कारल्याच्या, गरम आहेत थोडेसे। आता आपण ह्या कारल्यामध्ये हा मसाला भरून घेऊ। पूर्ण मसाला भरून बंद करूया। मी हे तेल गरम करायला ठेवलंय। हे आपले कारले भरून झालेत। अशा प्रकारे कारले भरायचे, तेल गरम करायला ठेवलंय। आता आपलं तेल गरम झालं, आपण हे कारले ह्याच्यात सोडू।
असे सगळे सोडून घेऊ ह्याच्यात. आणि हा आपला मसाला पण राहिलेला आहे, हा पण नंतर टाकून द्यायचा. पहिले सगळे कारले परतून घेऊ आपण. ह्याला हे असं झाकण ठेवून देऊ. आता हे बघा, हे असं मी हे केलं. आपण ह्याला पलटी करू. ह्याला आपण पलटी करून घेऊ. असे सगळे पलटी करून घेऊया आपण. हे अशा प्रकारे आपण सगळे कारले मी हे केले पलटी. आता परत आपण झाकण ठेवूया. आता हे कारले आपले असे झालेत. आपण हा राहिलेला मसाला ह्याच्यातच टाकूया. असा मध्ये आपले होत आलेत कारले, म्हणून मी मसाला टाकला थोडासा. चला तर मग आपली भाजी होत आली आहे. आता बघूया आपण. आपली भाजी झाली आहे. अशा पद्धतीने आपली पूर्ण भाजी झाली. आता आपण गॅस बंद करून ठेवूया. आपण गॅस बंद करूया. हे बघा, आपली अशा पद्धतीने मी कारल्याची भाजी बनवली. या जेवायला मंडळी. आणि मला लाईक आणि सबस्क्राईब पण करा.